खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या रेट्यासमोर या सरकारला झुकावं लागलं, सरकारला परवानगी द्यावी लागली। दुर्दैव हे आहे की हिंदू सणांच्या बाबतीमध्ये, मग ती रामनवमी असो किंवा हिंदू नववर्षाच्या शोभायात्रा असो, याला परवानगी द्या यासाठी मागणी करावी लागते। ती महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारसमोर हेच दुर्दैव आहे। आणि मग हा जनरेटर ज्या वेळेला चालला, लोकांमधनं प्रतिक्रिया यायला लागल्यावर केवळ स्वतःच्या अंगावर शेकू नये म्हणून आजचा कॅबिनेटचा निर्णय झालेला आहे। हा स्वेच्छेने निर्णय झाला असावा असं आम्हाला बिलकुल वाटत नाही। आणि मुळामध्ये हा निर्णय करायला 2 तारखेला गुढीपाडवा आहे, इतका उशीर का लागला? हा निर्णय अगोदरच्या कॅबिनेटमध्ये का नाही घेतला? हा प्रश्न सभागृहामध्ये मी उपस्थित केला होता। त्यावेळेला सरकारला मी सचेत केलं होतं की रामनवमीच्या मिरवणुका, हिंदू नववर्षाच्या शोभायात्रा या येत आहेत, वेळीच परवानगी द्या। पण वाटतंय जणू काही या परवानग्या ठाकरे सरकारला देण्यासाठी दिल्लीतला कोणत्याही परवानगीची आवश्यकता आहे का? आणि मग दिल्लीमध्ये एका पक्षाच्या मुख्यालयातून कन्सेंट मिळाल्यावर मग महाराष्ट्रातनं परवानगी येतात का? आणि त्यामुळे उशीर केलेला आहे, तो जाणून बुजून केलाय। पण होय, या शोभायात्रा आणि मिरवणुका त्याच जोमाने होतील। समाजामध्ये तो उत्साह आजही आहे आणि या उत्साहामध्ये भारतीय जनता पार्टी सहभागी होणार आहे। आतापर्यंत बघितलं तर अगदी कालपर्यंत नियम लावले होते सगळ्या गोष्टी, यापूर्वी देखील अनेकदा सणांच्या बाबतीत हाच भेदभाव होताना बघितला आहे। कुठेतरी असं वाटतंय की हा दबाव येत्या काळात सहन होणार नाही आणि म्हणून निर्णय होणार नाही, आता सांगितलं नाही। केवळ विरोध नाही आहे, महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने गुढीपाडव्याच्या, हिंदू नववर्षाच्या शोभायात्रा किंवा रामनवमीच्या आमच्या मिरवणुका याला केवळ अडवलंच नाही, तर या होऊ नये म्हणून जणू काही जमावबंदीचं आदेश काढले होते। आणि मग आतंकवादी, दहशतवादी हे ड्रोनने येणार आहेत, मायक्रोलाइट एरोप्लेन वापरणार आहेत, पॅराग्लाइड्सने येणार आहेत। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला बघता आम्हाला जमावबंदी करायला लागते। आणि ते 8 एप्रिलपर्यंत हे आदेश काढले होते सरकारने। जणू काही लोकांना दहशतवाद्यांचा तर खतमा केलाच पाहिजे, पण लोकांमध्ये दहशत करण्याचा प्रयत्न होता की काय, हा प्रश्न आहे। आणि म्हणून जनतेचा रेटा जेव्हा वाढला, भारतीय जनता पार्टीने त्याला आवाज दिला आणि त्यामुळे जनतेसमोर या सरकारला झुकावं लागलं आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मुंबई महापालिकेनं मास्क बंदी म्हणजे मास्क लावल्यामुळं जी वसुली करण्यात येते आता 100 कोटी जवळपास वसुली आहेत। काल काही दिवसापूर्वी 96 कोटी रुपये होता। आता ही मास्क जे आहे ते ऐच्छिक केलेले आहे। खरंच याचा फायदा मुंबईत झाला की नेमकी कुणाची वसुली याच्यामध्ये झाली असं वाटतं? मुंबई लोकलमध्ये देखील आता 2 डोस ते बंधनकारक असणार। मला वाटतं जे निर्बंधाच्या बाबतीमध्ये आपला अभ्यास गट आहे, एक्सपर्ट्सचा, विशेषज्ञांचा, त्यांनी ज्या भूमिका सरकारला मांडल्या त्या आधारावर सरकारने जर भूमिका घेतल्या असतील तर त्या शास्त्रीय दृष्टीनेच पाहायला पाहिजेत। आणि म्हणून मास्कच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या वेळेला या वैज्ञानिक विचार करणाऱ्या अभ्यास गटाने जी माहिती किंवा जे निर्देश दिले आहेत त्याचं पालन सरकारने केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। प्रश्न तिथे नाही आहे, प्रश्न हे महापालिकेने ज्या काही संस्था निर्माण केल्या आहेत ना, ज्या नाकानाक्यावर मास्कच्या नावावर लोकांच्या खिशामध्ये हात घालत होत्या, तिथल्या भ्रष्टाचाराचं काय आहे? आणि तो अनअकाउंटेड आहे।
लोकांना त्याचा भुर्दंड मोठा पडला आहे. या चकाचक मुंबई आणि काय मार्शल, हे मार्शलचे अनधिकृत जे धंदे झाले ना, त्याचा पोषण करता कोण आहे, तो महत्त्वाचा विषय आहे. अशी आज सकाळपासून एक बातमी येत होती की गृह खातं राष्ट्रवादीचं आहे, पण सगळ्या कारवाया होत असताना राष्ट्रवादी कुठेतरी नरमाईची भूमिका घेते विरोधी पक्षांवर. याचा एक वाद झाला होता तलवार दाखवण्यावरून. मग अस्लम शेखवर गुन्हा दाखल झाला, वर्षाकडे गुन्हा दाखल झाला. आज कॅबिनेटमध्ये देखील ही चर्चा झाल्याचं कळतंय. विरोधी पक्षांच्या नेत्यावर भूमिका दाखल होत नाहीत, असं कुठेतरी या सगळ्यामध्ये आव्हान आणि या सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली गृहमंत्र्यांवर. मला वाटतं या कल्पोकल्पित गोष्टी आहेत. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत असलेला पक्ष आहे आणि म्हणून कायदा, नियम, प्रथा, परंपरा, संस्था यांचं पालन नीट करून काम करणं, जनतेबरोबर राहणं, हे भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते, विरोधी पक्षनेत्यापासून कालचे, हे आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आमच्यावर उंगली दाखवण्याचा त्यांना मोकाच मिळू शकत नाही, अशी आमची कार्यपद्धती आहे. पण कॅबिनेटमध्ये इतक्या महत्त्वाच्या विषय असताना देखील अंतर्गत राजकारण परत परत रंगताना दिसते. कॅबिनेटमध्ये विषय कुठले यायला पाहिजे ते सोडून दुसरं सगळं होते असं दिसतं. मला असं वाटतं तिन्ही पक्ष एकमेकावर त्यांचा बेभरोसा आहे, एकमेकावर भरोसा नाही, एकमेकाबद्दल बेपर्वा आहेत, एक दुसऱ्याची पर्वा करत नाहीत आणि एकमेकाबद्दल त्यांची बेदिली आहे आणि म्हणून दिलजमाई नाही आहे. त्यामुळे ते बेभरोसा एकमेकावर आहे, बेदिली आहे आणि बेपर्वा पण आहेत. दिवसागणिक रोज ही प्रकरणं बाहेर येतील. आम्हाला त्यांच्यातल्या असलेल्या या तिन्ही गोष्टीशी काही संबंध नाही. महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेमध्ये कचुराई त्यांनी करू नये आणि ती केलीच तर आमच्याशी गाठ आहे, एवढं लक्षात ठेवा. 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद तुम्ही घेतली, त्यामध्ये एक मुद्दा तर मार्गी लागलाय स्थानांच्या बाबतीतला. दुसरा मुद्दा होता नालेसफाईच्या बाबतीत. तुम्ही पालिका प्रशासक यांची भेट देखील घेतली आहे. काय नेमकी पुढची भूमिका असणार आहे? नाही, मी त्या दिवशी आम्ही म्हटलं होतं की 6 एप्रिल ते 14 एप्रिल आम्हाला केंद्रीय स्वरूपावर केंद्रीय भारतीय जनता पक्षाने सेवा सप्ताह करा असा आदेश दिलेला आहे, कार्यक्रम दिलेला आहे. मुंबईकरांची आजची सगळ्यात आवश्यक सेवा ही आपापल्या गल्लीतील मेजर, मायनर किंवा स्ट्रॉम वॉटर हे नाले साफ झाले पाहिजेत. त्यांच्या घरामध्ये पाणी शिरू नये. खरी तर जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे, ते हात झटकून गेले आहेत. मग जबाबदारी येते प्रशासकांशी, ते हातावर हात ठेवून बसले आहेत. अशा वेळेला मुंबईकरांना आम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि म्हणून महानगरपालिकेच्या मागे रेटा लावू आणि प्रत्येक नाल्यावर महानगरपालिकेला त्या ठिकाणी काम करायला लावू. म्हणून 6 ते 14 हा नाले सफाईची पाहणी, दौरा, प्रत्यक्ष काम, पाठपुरावा हे आम्ही सेवा सप्ताहात करणार आहोत. घोषणा केली, बैठका घेतल्या. मी स्वतः आयुक्तांना भेटलो आहे. आयुक्तांना भेटून मी दोन्ही विनंत्या केल्या आहेत. एकतर नाले सफाईच्या कामाला तुम्ही कंत्राटदार दिलेले नाहीत, दिवस कमी राहिले आहेत, 350 किलोमीटरच्या वर नाले आहेत, कमी दिवसात ते पूर्ण करायचे आहेत. आणि दुसरं, जिथे जिथे तुम्ही विविध युटिलिटीजसाठी, सेवा सुविधांसाठी ज्या ठिकाणी ट्रेंचेस केले आहेत, चरी केल्या आहेत, त्या चर भरण्याचा सुद्धा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. आणि त्यामुळे चर, ट्रेंचेस भरण्यासाठी आणि नाले सफाईसाठी व्यवस्था तातडीने करा. शिवसेनेने हात झटकले आहेत, मुंबईकरांना त्यांनी वाऱ्यावर सोडलं आहे. आम्ही असं करू शकत नाही. असा एक वेगळा प्रश्न. शरद पवार दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान असं बोलले की भारतीय जनता पक्ष अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या मनात विष पेरण्याचं काम करतोय, इतिहास बदलण्याचं काम करतोय. तुमच्याकडे एक खातं होतं, या सगळ्यामध्ये नेमकं काय, या आरोपाकडे कसं बघताय? कुठतरी नाही, इतक्या मोठ्या नेत्याने इतकं छोटं वाक्य वापरावं हे चुकीचं आहे. जर सबूत असतील तर दाखवले पाहिजेत. हेच मी त्यांना विनंती करीन. भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये नवीन राष्ट्रीय धोरण आणलं. जे नवीन राष्ट्रीय धोरण या देशाची गेल्या 15-20 वर्षापासूनची आवश्यकता होती. पुढच्या 25 वर्षात देशातल्या युवकाला जगातील असलेल्या मागणीच्या आधारावर
शिक्षण कसं दिलं पाहिजे याची मुहूर्तमेढ ज्यामध्ये आहे. जगभरातल्या संस्थांनी त्याची वाखाणणी केली आहे. राज्यांमध्ये त्याचं आता कार्यवाहीकरण सुरू झालेलं आहे. अशा वेळेला जे आपलं धोरण जगात मानलं जातं आहे त्याला कुठेतरी टाचणी लावण्याचं काम एवढ्या मोठ्या नेत्यांकडून अपेक्षा नाही. सर, सकाळी सतीश शिंदे यांच्यावर ईडीकडनं छापेमारी सुरू होती. अशात नाना पटोलेंनी एक विधान केलं आहे की भाजप जो त्यांच्या विरोधात उभं टाकतो त्यांचं तोंड जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा तुमचा आरोप. त्यांनी जावं कोर्टामध्ये. नाना पटोले यांना कोर्टात जाण्यापासून कोणी थांबवलं आहे? न्यायालय सगळ्या गोष्टी ज्या विविध एजन्सी करतात त्याची न्यायिक मोजमापणी करण्यासाठीच बसलं आहे. आणि न्यायिक मोजमापणीमध्ये ती वैध असेल तर कारवाई पुढे जाते, अवैध असेल तर कारवाई ड्रॉप होते. हे चॅनेलवर बोलण्यापेक्षा कोर्टात जाण्याची यांना हिंमत का नाही? जे वृत्तपत्राला बोलतात ते न्यायालयासमोर का बोलत नाहीत? जे राजकीय विधान करतात ते कायद्याच्या आधारावर विधान करायला कोर्टासमोर का जात नाही? याच्या तिन्हीचं उत्तर एकच आहे, कारण त्यांच्याकडे सत्य नाही. आणि ज्याच्याकडे सत्य नाही त्याला आम्ही नेहमी म्हणतो चोर मचाये शोर. सर, अजून एक शेवटचा प्रश्न. युपीएच्या 7 बाऱ्यावर इतर पक्षांचीही नावं टाकावी लागतील असं शिवसेनेचे संजय राऊत बोलले आहेत दिल्लीत बोलताना. शिवसेना आतुर दिसते युपीमध्ये जायला. मला तर कळत नाही. ते मौन धारण करणार होते, ते मौन धारण करता करता आता 7-12 पोचले. मग ते जर मौनात 7-12 पोचत असतील तर बोलतील त्यावेळेला भूखंडाचं शिरखंडच करतील. अशी आता माहिती जी समोर येते, एसटीचा संप अर्थात मिटवण्यात सरकार यशस्वी ठरलंच नाही. 5 महिने होऊन गेले, पण आता खाजगीकरणाकडे एसटी जाताना कुठे दिसते. 11,000 कंत्राटी कामगारांना एसटीत भरणार असं अनिल परब म्हणतात. आणि आज शेवटचा दिवस आहे. एसटीत जो कोणी येईल त्याला घेतलं जाईल, नाहीतर कारवाई, कठोर कारवाई परत एकदा. मुळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या सरकारच्या असंवेदनशीलतेचा कहर झाला. या उष्ण्याचा आणि उष्माचा एवढा मार आहे, त्याच्या चौपट मार या मंत्र्यांचा या कर्मचाऱ्यांवर आहे. 100च्या वर लोकांनी मृत्यूस कवटाळलं, त्यांच्या घरी हे कधी गेले नाहीत. कुठेतरी संवेदनशीलता असेल की नाही? जे 60% कर्मचारी अजूनही आंदोलनात बसले आहेत त्यांच्यावर बडगा उगारताय, त्यांच्यावर तानाशाही करताय. लोकशाही मार्गाने प्रश्न हाताळले पाहिजे होते. संवाद का नाही आहे? आणि मग संवाद नाही, त्यांचं मन आणि त्यांची मागणी या दोन्ही विषयावर तुम्ही संवेदनशील नाही आणि आता कंत्राटीकरणाकडे जात आहे, भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. सर, आर्थिक प्रश्नावर त्यांचा मुख्यतः मुद्दा दिसत होता. म्हणजे या अगोदर देखील बैठका झालेल्या होत्या, त्याच्यात 7व्या वेतन आयोगाप्रमाणे काही गोष्टी ठरल्या होत्या असं देखील कळत होतं. मात्र त्यानंतर अनिल परबांनी जी बैठक झाली पवारांसोबत, त्यानंतर ते हे मागे आलं. बघा, मुद्दा असा आहे की मागणी कुठली मान्य करावी, कुठली करू नये, हे संवादातूनच सुटू शकतं. आज या संवादालाच खीड बसली आहे. कर्मचारी जणू काही आमचा शत्रू आहे या भावनेने ठाकरे सरकार काम करते का? ज्या लालपरीने आमच्या महाराष्ट्रात गावखेड्यामध्ये दुर्गम भागामध्ये सेवा दिली, त्या एसटीच्या कर्मचाऱ्यांबद्दल हा दुर्व्यवहार, दुष्प्रचार हा का चालू आहे? का नाही माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत? का नाही शरद पवार साहेब करत आहेत? का नाही अजित पवार साहेब करत आहेत? अनिल परबजी प्रयत्न करतायत, हा त्यांचा भाग झाला. कर्मचारी एसटीचे आमच्या ऐकत नाही आहेत किंवा त्यांच्या मागण्या अजून जास्त आहेत किंवा त्यांच्या मागण्या योग्य आहेत. का सरकार स्वतःहून पुढे जात नाही आहे? या सरकारच्या भूमिकेमध्येच कुठेतरी मेघ आहे असं आमचं मत आहे.